हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बच्चा एडुटेक. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेल डिस्कस केली, त्याचं स्ट्रक्चर आपण स्टार्ट केलं होतं. सो आपण त्याची क्विक रिव्हिजन घेऊ आणि नंतर इनर कंटेंट बघायला सुरुवात करू. सो आपण स्टार्ट केलं होतं प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून. सो दिस इज नथिंग बट प्लाझ्मा मेम्ब्रेन विच इज सेमी परमिएबल वन अँड इट अलाउ एक्सचेंज ऑफ आयन्स. ठीक आहे. आउटसाइड ऑफ दिस देर इज प्रेझेन्स ऑफ सेल वॉल which is made up of peptidoglycan. Basically two sugars are present, that is NAM and NAG, that is N-acetylmuramic acid and N-acetylglucosamine. Okay, so it provides structural support. It also provides shape to the cell. It gives shape to the cell. It also provides structural support and as well as protection. Okay, just like a wall, आपल्या घराच्या भिंतीसारखंच. Sometimes there is presence of extra covering outside this cell wall. It is present in some bacteria, it is absent in some. So it is known as glycocalyx. ठीक है. Glycocalyx मध्ये दोन types आहे. The one which is loosely attached to the cell wall, it is known as lime layer. If it is tightly attached to the cell wall, we call it as a capsule. आपण यालाच म्हटलं होतं बुलेट प्रूफ जॅकेट. बुलेट प्रूफ जॅकेट का म्हटलं होतं आपण याला? बिकॉज हे इन्फेक्शन कॉज करतात. जेव्हा हे एंटर होतात होस्ट बॉडीमध्ये तेव्हा हे इन्फेक्शन कॉज करतात, कारण हे एक्स्ट्रा कव्हरिंग असल्यामुळे बॅक्टेरियाला एक्स्ट्रा प्रोटेक्शन मिळतं आणि इम्युन सिस्टीम त्याला लवकर रेकग्नाइज करू शकत नाही. सो जनरली ज्या बॅक्टेरियामध्ये कॅप्सूल प्रेझेंट असते किंवा ग्लायकोकॅलिक्स प्रेझेंट असते त्यांना आपण पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम म्हणतो, पॅथोजेनिक बॅक्टेरिया म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितलं होतं प्रोजेक्शन्स. सो इन सम बॅक्टेरिया देअर इज प्रेझेन्स ऑफ फ्लॅजेला. वी कॉल देम ॲज अ मोटाईल वन. ज्यांच्यामध्ये ती प्रेझेंट नसते फ्लॅजेला त्यांना आपण म्हणतो नॉन मोटाईल. 3 पार्ट्स आर देअर, बेसल बॉडी, हुक अँड फिलामेंट. ठीक आहे. यांच्यामध्ये आपण टाईप बघितलं ते एकच प्रेझेंट असेल तर मोनोट्रिकस. ऑल ओव्हर बॉडी प्रेझेंट असेल बॅक्टेरियाच्या फ्लॅजेला तर आपण पेरिट्रिकस म्हणतो लाईकवाईज. ठीक आहे. लोफोट्रिकस अँड ॲम्फिट्रिकस. सो मेन रोल ऑफ फ्लॅजेला इज इन दी मोटिलिटी. सो बॅक्टेरिया मूव्ह होऊ शकतो विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. टेल लाईक थिक इज देअर. ठीक आहे. अजून आपण प्रोजेक्शन्स बघितले होते. स्मॉल फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आर देअर. We call them as a fimbriae. They are required for what? They are required for the adhesion purpose, for the attachment purpose. ठीक आहे. जेव्हा होस्ट बॉडीमध्ये ते एंटर होतात, होस्टमध्ये एंटर होतात तेव्हा सरफेसला अटॅच होण्यासाठी त्यांना काहीतरी पाहिजे. सो ते काहीतरी काय आहे? फिम्ब्री. दॅट इज नथिंग बट फिंगर लाईक प्रोजेक्शन ऑल ओव्हर द बॉडी ऑफ दी बॅक्टेरिया. ऑल ओव्हर दी bacteria there is presence of this finger like projection. We call them as a fimbriae. They are required for adhesion purpose, for the attachment purpose. Again, slightly larger than the fimbriae there is presence of projections and we call them as a pila. They help in conjugation. They help in what? They help in conjugation. So conjugation आपण आज परत डिस्कस करणार जेव्हा आपण प्लाझ्मिड डिस्कस करू. एवढं आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. ठीक आहे. सो आता आपण इनर साइड बघू. सो फर्स्ट स्टार्ट विथ द सायटोप्लाझम. ठीक है. There is presence of semi-fluid material inside the body of bacteria, inside the cell of bacteria. Sorry. So this is nothing but the cytoplasm. Cyto means what? Cyto means cell. Plasm means fluid. So semi-fluid material is present inside the cell. So it is required for it make up the volume. It what? It make up the volume of the cell. आणि जेवढे काही एन्झाईम्स आहेत, जेवढ्या काही प्रोसेस बॅक्टेरियामध्ये होतील, लाईक मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतील किंवा रेप्लिकेशनशी रिलेटेड ज्या काही गोष्टी होतील, प्रोटीन सिंथेसिस होईल, ह्या सगळ्यांसाठी लागणारे जे काही एन्झाईम्स आहेत, प्रत्येक स्टेपला एन्झाईम लागतो. सो जेवढे काही एन्झाईम्स आहेत ते डिरेक्टली कुठे प्रेझेंट असणार आहे? सेलमध्ये. बिकॉज इट इज सिंगल सेल, सिम्पल ऑर्गॅनिझम इज देअर. देर इज नो मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स आर प्रेझेंट. सो जे काही प्रेझेंट असणार आहे ते सगळं कुठे प्रेझेंट असणार आहे? विदिन दी सायटोप्लाझम ओनली. So this is nothing but the cytoplasm. Next आहे genetic material. So this is nothing but DNA. So DNA means what? Deoxyribonucleic acid. So it is generally naked. कारण हे काही एन्व्हलप नाही आहे, न्यूक्लियर एन्व्हलप नाही आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट नाही आहे, वेल डिफाईन्ड. जसं आपल्या सेल्समध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो तसा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतो. त्याच्याच बेसिसवरती ह्या दोन डिफरन्सिएशन आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल. सो प्रोकॅरियोटिक मीन्स व्हॉट?
well defined nucleus is absent. So here this DNA is directly there in the cytoplasm, which is we call it as a naked one, we also call it as a fibrillar one. ठीक आहे, यांच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्स नसतात. जसं आपले DNA हा हिस्टोन प्रोटीनभोवती एम्बेड झालेला असतो आणि मग देयर इज फॉर्मेशन ऑफ क्रोमॅटिन अँड क्रोमोझोम, तसं यांच्यामध्ये नाही. यांच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्स असतात, दुसऱ्या टाईपचे प्रोटीन्स असतात. सम ऑफ द प्रोटीन्स आर प्रेझेंट बट नॉट हिस्टोन प्रोटीन्स. सो नो हिस्टोन प्रोटीन्स इन बॅक्टेरियल DNA. यू कॅन ऑल्सो कॉल इट ॲज अ जिनॉमिक DNA. ठीक आहे. इन सम बॅक्टेरिया देयर इज एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA. इन सम बॅक्टेरिया extra chromosomal DNA is present, which we call it as a plasmid. त्याला आपण काय म्हणतो? Plasmid. Plasmid is what? Plasmid is nothing but extra chromosomal DNA which is present in some bacteria. मग आता एक्स्ट्रा आहे, जसं ग्लायकोकलिक्स एक्स्ट्रा होतं तर एक्स्ट्रा तो काहीतरी बेनिफिट्स देत होता बॅक्टेरियाला, तसंच प्लाझ्मिड सुद्धा एक्स्ट्रा क्रोमोझोमल मटेरियल आहे. सो तो एक्स्ट्रा बेनिफिट बॅक्टेरियाला देणार. इट इज extra chromosomal circular DNA. Extra chromosome, other than chromosome, other than genetic material, there is presence of circular DNA. So that's why we call it as a extra chromosomal DNA. हा एक्स्ट्रा आहे. सो लाईकवाईज ग्लायकोकॅलिक्स आपण बघितलं, काहींमध्ये प्रेझेंट असतं, काहींमध्ये ॲब्सेंट असतं. सो तो एक्स्ट्रा प्रोटेक्शन देतो. ठीक आहे, एक्स्ट्रा बेनिफिट्स आहे त्याला बॅक्टेरियासाठी. बॅक्टेरिया पॅथोजेनिक होतो, बॅक्टेरियल जगायला मदत होते, इजंट इट. सो इथे हे प्लाझ्मिड काय आहे? एक्स्ट्रा क्रोमोझोमल मटेरियल आहे. एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर DNA इज नोन ॲज प्लाझ्मिड. सो त्याने काहीतरी बेनिफिट दिले पाहिजे. सो इथे बेनिफिट काय आहे? याच्यामध्ये प्रेझेंट असतात R जीन आणि F जीन. हे दोन जीन यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आपल्याला माहिती आहे DNA वरती काय असतात? जीन्स असतात. ठीक आहे. सो F जीन इट इज नथिंग बट फर्टिलिटी जीन. F जीन इज नथिंग बट व्हॉट? फर्टिलिटी जीन. जे आपण बघितलं काल पिलायमध्ये, लास्ट लेक्चरमध्ये आपण पिलाय डिस्कस केलं होतं की पिलायची गरज काय आहे. ठीक आहे. सो सपोज दिस इज द सेल विच हॅव्हिंग द प्लाझ्मिड. याच्याकडे प्लाझ्मिड आहे. सो याच्याकडे प्लाझ्मिड आहे म्हणून आपण याला काय म्हणणार? डोनर, किंवा आपण त्याला F+ सेल म्हणू. ठीक आहे. याला आपण काय म्हणणार? डोनर किंवा F+. अजून एक सेल आहे जिच्यामध्ये हे एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर DNA नाही. ठीक आहे. आता याने काय केलं? याने रेप्लिकेशन झालं. जसं DNAचं रेप्लिकेशन होतं आणि सेल डिव्हिजन झाले की दोघी सेलकडे न्यूक्लिक ॲसिड असतं, दोघी सेलकडे DNA असतो. सेम वे आता प्लाझ्मिड पण रेप्लिकेट झालाय. प्लाझ्मिडकडे आता त्याची एक आयडेंटिकल कॉपी आहे, रेप्लिका त्याच्याकडे प्रेझेंट आहे. सो ती त्याला दुसऱ्या सेलला द्यायची, सो दॅट दुसऱ्या सेलला पण बेनिफिट मिळाला पाहिजे. सो ही दुसरी सेल आहे जिला आपण F- म्हणू किंवा तिला आपण रेसिपियंट सेल म्हणू. ठीक आहे. सो आता ही द्यायची आहे म्हणून इथे काय तयार होतं? ब्रिज. ब्रिज कोण तयार करतो? पिलाय. सो ज्यांच्यामध्ये प्लाझ्मिड प्रेझेंट असतो त्यांच्यामध्ये पिलाय पण प्रेझेंट असतात. पिलायच्या हेल्पने काय झालं? इथे ब्रिज तयार झाला आणि मग ही जी काही कॉपी आहे ती इथून निघून कुठे जाणार? ह्या सेलकडे जाणार. आणि आता ही जी F- सेल होती ती कशी झाली? F+. ह्याच प्रोसेसला आपण म्हणतो कॉन्ज्युगेशन. म्हणून आपण म्हटलं की पिलाय हेल्प्स इन कॉन्ज्युगेशन प्रोसेस. ठीक आहे. इट प्रोव्हाइड्स रूट, ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रोव्हाइड करून देतो पिलाय. सिम्पल आहे. ट्रान्सपोर्ट, एक रस्ता, एक रूट त्याला तयार करून देतो, जेणेकरून ही जी एक्स्ट्रा कॉपी तयार झालेली आहे, रेप्लिका तयार झालेली आहे, ती ह्या सेलकडनं ह्या सेलला जाईल आणि ह्या सेलला पण बेनिफिट मिळेल. ठीक आहे. सो F जीन काय करतात? ह्या प्रोसेससाठी मदत करत असतात. फर्टिलिटी जीन्स आर प्रेझेंट इन प्लाझ्मिड. सो दुसऱ्या सेलला पण बेनिफिट झाला. आता बेनिफिट काय आहे? R जीन पण प्रेझेंट आहे. R जीन असतो अँटीबायोटिक रेझिस्टन्ससाठी. अँटीबायोटिक रेझिस्टन्स नावावरूनच लक्षात येतं. आपण जनरली बॅक्टेरियल इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा डॉक्टर काय देतात? आपल्याला अँटीबायोटिक्स देत असतात. आपण अँटीबायोटिक्स कंझ्युम करतो आणि मग 3 दिवसात आपल्याला बरं वाटायला लागतं की 3 दिवसाचा 5 दिवसाचा जो काही कोर्स दिलेला असेल तो. मग बरं का वाटतं? बिकॉज आपण अँटीबायोटिक घेतो आणि ते अँटीबायोटिक त्यांच्या सेल वॉलला किंवा कुठल्या ना कुठल्या याला ब्रेक करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला बरं वाटायला लागतं. बॅक्टेरिया मरून जातात, किल होतात. ठीक आहे. सो बॅक्टेरियाला किल केलं जातं विथ द हेल्प ऑफ अँटीबायोटिक. पण जर बॅक्टेरियामध्ये प्लाझ्मिड प्रेझेंट असेल, बॅक्टेरियामध्ये जर प्लाझ्मिड प्रेझेंट असेल तर त्याला एक्स्ट्रा बेनिफिट मिळालेला असतो. ठीक आहे ना. एक्स्ट्रा पॉवर,
काय वी कॅन कॉल इट एज अ सुपर बॅक्टेरिया. त्याला एक्स्ट्रा पॉवर काय मिळाली आहे, अँटीबायोटिक रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे काय, अँटीबायोटिकचा त्याच्यावरती काही फरक होणार नाही, त्याला फरक पडणार नाही. ठीक आहे. आता अगेन इट डिपेंड्स अपॉन अँटीबायोटिक टू अँटीबायोटिक. पण आपण इन जनरल डिस्कस करू की तुम्ही एखादं मेडिसिन घेतलं पण त्या बॅक्टेरियाकडे जर प्लाझ्मिड असेल तर तुम्ही घेतलेल्या अँटीबायोटिकचा त्याच्यावरती असर होणार नाही, त्याला काही फरक पडणार नाही, कारण त्याच्याकडे असे जीन्स आहे की तो ते अँटीबायोटिक टॉलरेट करू शकतो. अंडरस्टँड दिस. सो हा एक्स्ट्रा बेनिफिट कोणाला मिळाला, बॅक्टेरियाला. का मिळाला, बिकॉज त्याच्याकडे एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर DNA आहे, ज्यालाच आपण म्हणतो प्लाझ्मिड. ठीक आहे. तो अजून काय करतो, ही माझ्याकडे पॉवर आहे, मी तुला पण देतो, आणि मग तो त्याच्या शेजारच्या सेलला पण ही पॉवर देत असतो. सो जेव्हा ती त्याची रेप्लिका तयार होते, जेव्हा रेप्लिकेशन होतो, जेव्हा हा प्लाझ्मिड जेव्हा रेप्लिकेट होतो तेव्हा ती कॉपी तो दुसरी कॉपी याला पण देतो, म्हणजे त्याच्याकडे पण एक कॉपी असते आणि दुसरी एक कॉपी दुसऱ्याला देतो. ही प्रोसेस चालू असते. अंडरस्टँड दिस. सो प्लाझ्मिड इज नथिंग बट एक्स्ट्रा क्रोमोझोमल circular DNA which consists of some extra material, extra information that is in the form of gene. So our gene is present. तसं अजून वेगवेगळ्या प्रकारचे पण जीन असतात, पण जनरली अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन हा प्लाझ्मिडमध्ये असतो. त्याच्यामुळे काय होतं, जे तुम्ही अँटीबायोटिक्स घेता त्याचा इफेक्ट होत नाही. ठीक आहे. बॅक्टेरिया त्याच्याने मरू शकत नाही, बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ द जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ अँटीबायोटिक रेझिस्टन्स. ठीक आहे. सो त्याला ती ॲबिलिटी मिळून जाते, एक्स्ट्रा पॉवर मिळून जाते. Understand this. So this is what the function of pillar and this is nothing but about the plasmid. की एक प्लाझ्मिडची कॉपी तो स्वतः रेप्लिकेट, त्याची कॉपी रेप्लिकेट झाली की तो दुसऱ्याला पण देतो, आणि मग जी एक मायनस सेल असते ती पण काय होते, एक प्लस होते, ती पण काय होऊन जाते, डोनर होऊन जाते. अंडरस्टँड दिस. सो दिस इज नथिंग बट दी प्लाझ्मिड. नाउ अदर दॅन दिस, प्लाझ्मा मेम्ब्रेनचेच असे फोल्डिंग झालेले असतात, इनर साईडला फोल्डिंग झालेले असतात. ठीक आहे. कशाचे, प्लाझ्मा मेम्ब्रेनचेच, कारण यांच्यामध्ये काही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स वगैरे काहीच प्रेझेंट नाही आहे. ठीक आहे. मग काही स्पेसिफिक फंक्शनसाठी त्यांचेच इनफोल्डिंग झालेलं असतात. प्लाझ्मा मेम्ब्रेनचे इनफोल्डिंग इनर साईडला, ठीक आहे, फोल्ड झालेले असतात प्लाझ्मा मेम्ब्रेन, ज्याला आपण म्हणतो मीझोझोम्स. ज्याला आपण काय म्हणतो, मीझोझोम्स. व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ बॅक्टेरिया. ठीक आहे. मीझोझोम्स काय आहेत, so mesosomes are nothing but infoldings of plasma membrane. Infoldings of plasma membrane. ठीक आहे. सो यांचं काम काय आहे, सो जसं आपल्याकडे रेस्पिरेटरी सिस्टीम सेपरेट आहे रेस्पिरेशन करण्यासाठी, तसं त्यांच्याकडे नाही आहे. सगळं काय आहे ते एकाच सेलमध्ये आहे. सो रेस्पिरेटरी मेकॅनिझम जे आहे, सो रेस्पिरेशनचं जे काम आहे बॅक्टेरियाच्या केसमध्ये ते कोण बघतं, मिझोझोम्स बघतात. ठीक आहे. ह्या काय सिंपल प्लाझ्मा मेम्ब्रेनच मध्ये फोल्ड झालेलं आहे आणि त्या जागेमध्ये मग हे सगळे कामं चालतात. प्लस हा सेल डिव्हिजनमध्ये पण कामात करतो, मदत करतो. जेव्हा सेल डिव्हिजन होत असते, म्हणजे एका सेलपासून जेव्हा दोन सेल बनत असतात, बायनरी फिशन होतं बॅक्टेरियामध्ये. ठीक आहे. आपल्यासारखं मायटोसिस मिओसिस नाही, बायनरी फिशन म्हणजे एका सेलपासून दोन सेल तयार होतात. सो ह्या दोन सेल तयार होत असताना, ही सेल डिव्हिजन होत असताना कोण मदत करत असतं, मिझोझोम मदत करत असतात. ठीक आहे. सो दोन मेन फंक्शन आहे, दॅट इज इन केस ऑफ रेस्पिरेशन अँड ऑल्सो इन केस ऑफ दी सेल डिव्हिजन. मिझोझोम्स आर व्हॉट, मिझोझोम्स आर नथिंग बट द इनफोल्डिंग्स ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन वेअर टू टाइप्स ऑफ work are there, work will be done. That is nothing but the respiration and second one is cell division. So cell division मध्ये कशी मदत करतो, so this is one cell. ही एक बॅक्टेरियल सेल आहे, हा त्याचा DNA आहे. ठीक आहे. DNA आपण वेगळ्या कलरने टाकतो. So this is nothing but DNA. This is mesosome. ठीक आहे. आता सेल डिव्हिजन होण्याची वेळ, सेल डिव्हिजन करायचे, बॅक्टेरिया सेल डिवाइड करणार आहे, अशा वेळेस काय होणार, हा जो काही DNA आहे, जेव्हा रेप्लिकेशनची वेळ येते, एरवी तो DNA कुठेही प्रेझेंट असू शकतो, पण जेव्हा डिवाइड व्हायची वेळ येते, सेल डिव्हिजन करायची असते, तेव्हा हा DNA मिझोझोम्सच्या जवळ गेलेला असतो. तेव्हा हा DNA कुठे गेलेला असतो, मिझोझोम्सच्या जवळ गेलेला असतो. सो लाईकवाईज आता DNA काय होणार, रेप्लिकेट होणार. सो दिस इज नथिंग बट रेप्लिका कॉपी ऑफ दिस. ठीक आहे ना.
डबल हेलिकल स्ट्रक्चर असतो. सो याची डबल स्ट्रँडेड DNA असतो. ठीक आहे. सो हा DNA आहे, त्याची रेप्लिकेशन थ्रू ही दुसरी रेप्लिका तयार झाली. तो आपण 2 दाखवलं. ठीक आहे. आता काय होईल, एक DNA इथे, एक DNA इथे, न्यूली सिंथेसाइज, न्यूली रेप्लिकेटेड DNA, आणि मग त्यांच्यामध्ये कॉन्स्ट्रिक्शन होणार आणि अगेन 2 सेल तयार होणार. ही झाली सेल डिव्हिजन. एक सर्क्युलर DNA इकडे, एक DNA इकडे, एक DNA इकडे. आफ्टर रेप्लिकेशन 2 कॉपीज तयार झालेल्या होत्या. देन 2 कॉपीज सेपरेट होतील आणि मग मध्ये कॉन्स्ट्रिक्शन होईल आणि सेल सेपरेट होईल. सो मिझोझोम म्हटलं जातं की सेल डिव्हिजनमध्ये काम करतात. बॅक्टेरियामध्ये जी सेल डिव्हिजन होते त्याला आपण म्हणतो बायनरी फिशन. याला आपण काय म्हणतो, बायनरी फिशन. बायनरी मीन्स 2. एका सेलपासून किती सेल्स तयार होणार आहे, 2. 2 सेलपासून किती तयार होतील, 4. लाईकवाईज. ठीक आहे. सो हे बायनरी फिशन होत असताना, ही सेल डिव्हिजन होत असताना DNA हा कुठे गेलेला असतो, मिझोझोमच्या जवळ गेलेला असतो. आणि जेव्हा तो त्याची रेप्लिका तयार करतो, जेव्हा DNA रेप्लिकेशन होतं आणि 2 कॉपी त्याच्याकडेच असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये डिव्हिजन होतं, फिशन होतं, सेपरेशन होतं आणि एक एक कॉपी एक एक साईडला जाते. सो याच्यामध्ये, या प्रोसेसमध्ये म्हटलं जातं की मिझोझोम्स हे मदत करत असतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस फॉर द मल्टिप्लिकेशन पर्पज. मिझोझोमचे 2 रोल आहेत, इन रेस्पिरेशन अँड इन सेल डिव्हिजन. अंडरस्टँड दिस. In some bacteria again there is presence of inclusion. There is presence of inclusions. यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, inclusions प्रेझेंट असतात. inclusion जनरली स्टोरेज पर्पजसाठी असतात. कशासाठी असतात, स्टोरेज पर्पजसाठी. ठीक आहे. जसं प्लांट सेलमध्ये पण प्रेझेंट असतात. आपल्यामध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये आपण स्टोअर करत असतो. सो लाईक वाईज यांच्यामध्ये पण स्टोरेज फॉर्मसाठी काय प्रेझेंट असतात, इन्क्लुजनला. जसं आपण बघितलं तर सायनोबॅक्टेरिया स्वतःचं फूड स्वतः तयार करतो बिकॉज देअर इज प्रेझेन्स ऑफ पिगमेंट. ठीक आहे ना, त्यांच्यामध्ये पिगमेंट प्रेझेंट असतात. सो तो फूड स्टोअर करण्यासाठी पण त्यांना जागा लागणार. सो त्यांच्यामध्ये इन्क्लुजन्स प्रेझेंट असणार. सो जनरली स्टोरेज पर्पजसाठी हे इन्क्लुजन प्रेझेंट असतात. स्टोरेज मग कसलं असतं, ग्लायकोजन मॉलिक्युल्स असतील स्टोअर करायला, किंवा फॉस्फेट मॉलिक्युल्स असतील स्टोअर करायला, फॉस्फेटचे ग्रॅन्युल्स, ग्लायकोजनचे मॉलिक्युल्स, ग्रॅन्युल्स, हे सगळं त्यांचं काय असणार आहे, स्टोरेज फूड असणार आहे. मग हे स्टोअर फूड कुठेतरी स्टोअर करायला लागेल सेलमध्ये, तर दॅट इज इन द फॉर्म ऑफ इन्क्लुजन. सो इनसाइड प्लाझ्मा मेम्ब्रेन देर इज प्रेझेन्स ऑफ मिझोझोम, genomic DNA, extrachromosomal DNA which is known as plasmid, mesosomes are there and inclusions are there, cytoplasm is there. Only one thing is remained, that is there is presence of ribosome. कोण प्रेझेंट असतं, रायबोझोम. रायबोझोम कशासाठी लागतात आपल्याला माहिती आहे. रायबोझोम्स आर रिक्वायर फॉर प्रोटीन सिंथेसिस. दे आर रिक्वायर फॉर व्हॉट, प्रोटीन सिंथेसिस. सो बॅक्टेरियामध्ये जे रायबोझोम्स असतात ते असतात 70S. आपल्यामध्ये जे असतात ते कुठले असतात, 80S. आपल्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये काय असतात, 70S असतात. प्लांटमध्ये क्लोरोप्लास्टमध्ये कुठले असतात, 70S असतात. पण अदर सेलमध्ये कुठले असतात, 80S असतात. ते आपण युकॅरियोटिक सेलमध्ये डिस्कस करणारच आहोत. ठीक आहे. बॅक्टेरियामध्ये जे रायबोझोम्स असतात ते कसे असतात, 70. बॅक्टेरिया रायबोझोम इज मेड अप ऑफ 2 सब युनिट, जसे आपल्यामध्ये आहे. ठीक आहे. वन इज 50S, अनदर वन इज 30S. हे त्यांच्या सेडिमेंटेशन कोएफिशियंटवरती असतं. ठीक आहे. सेडिमेंटेशन कोएफिशियंट जेव्हा सेंट्रीफ्यूज होतं तेव्हा ते कुठे थांबतात, कुठल्या सेडिमेंटला ते कुठल्या याच्यात ते सेडिमेंट फॉर्म करतात, त्याच्यावरनं हे डिसाईड होतं. सो 50 + 30 70 नाही आहे. ठीक आहे. सो 50 सब युनिट, लार्जर सब युनिट अँड स्मॉलर सब युनिट असतात. टुगेदर दे फॉर्म दी 70S. ठीक आहे. टुगेदर आपण याला काय म्हणतो, 70S. सो 30S अँड 50S, 2 सब युनिट्स आर देअर, लार्जर सब युनिट अँड स्मॉलर सब युनिट. आणि यांचा रोल काय असतो, प्रोटीन सिंथेसिसमध्ये. जनरली असं सिंगल प्रेझेंट नसतो, तर त्यांची चेन प्रेझेंट असते, mRNAवर अटॅच असतात ते. ठीक आहे. सो त्याला आपण म्हणतो पॉलिझोम्स. याला आपण काय म्हणतो, पॉलिझोम. नंबर, पॉली मीन्स व्हॉट, मेनी. जेव्हा जास्त नंबर असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो,
पॉलिझोम म्हणत असतो. यांचं काम काय असतं? प्रोटीन सिंथेसिस. यांचा जॉब काय आहे? प्रोटीन सिंथेसिस करणं. सो इन्फॉर्मेशन कोण प्रोव्हाइड करणार आहे? जिनॉमिक DNA इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. RNA फॉर्म होतील, ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन हे तुम्हाला माहिती आहे सेंट्रल डॉगमा आहे. सो रेप्लिकेशन झालं, DNA आहे, DNA इन्फॉर्मेशन देणार, ट्रान्सक्रिप्शन होणार, RNA तयार होणार, RNA इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार, ट्रान्सलेशन होणार आणि प्रोटीन्स तयार होणार. इजंट इट? सो जनरली हे पॉलिझोम फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. कुठला असतो? 70S प्रेझेंट असतो. 70Sचे 2 आहेत सबयुनिट, लार्ज सबयुनिट 50S, स्मॉलर सबयुनिट 30S. अंडरस्टँड दिस? रोल इज व्हॉट? प्रोटीन सिंथेसिस. सो दिस इज नथिंग बट रायबोझोम. सो ही झाली कम्प्लीट बॅक्टेरियल सेल, ही झाली कम्प्लीट प्रोकॅरियोटिक सेल. एक आपण टिपिकल बॅक्टेरियाचा स्ट्रक्चर बघितलं. आलं लक्षात? सो आपण स्टार्ट केलं होतं ग्लायकोकॅलिक्स पासून, प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून. सेमी परमिएबल आहे, एक्सचेंज होऊ देतो. त्याच्या बाहेर सेल वॉल प्रेझेंट असते, जी एक प्रोटेक्शन देत असते, सपोर्ट देत असते, सेलला शेप देत असते. ठीक आहे. नंतर असतं ग्लायकोकॅलिक्स प्रेझेंट और अब्सेंट. इन सम बॅक्टेरिया इट इज प्रेझेंट, इन सम इट इज अब्सेंट. सो इट ॲक्ट्स ॲज अ बुलेट प्रूफ जॅकेट. Flagella is there for motility purpose, fimbriae for attachment, pili for they are involved in conjugation process. Then infoldings of plasma membrane we call it as mesosomes for respiration and for cell division. Extra chromosomal circular DNA is present in some bacteria which is known as plasmid, having extra genes, 2 genes, that is F gene and R gene. Antibiotic resistance gene is present. This is nothing but genomic DNA. This is nothing but cytoplasm. Cytoplasm is nothing but semi-fluid material which is make up the volume of the cell, and all the enzymes required for all the processes are present in the cytoplasm itself. Ribosomes are there, required for protein synthesis. Inclusions are present for the storage purpose. Understand this? So this is nothing but bacterial cell. NCERT मध्ये ग्राम स्टेनिंग बद्दल दिलेलं आहे. सो आपल्याला ही माहिती पाहिजे. ग्राम स्टेनिंग. आता हे सगळं आपल्याला माहिती, हे कशामुळे माहिती झालं? बिकॉज ऑफ द मायक्रोस्कोपी. मायक्रोस्कोप जसजसा डेव्हलप होत गेला तसतसं आपल्याला बॅक्टेरियाचं इनर कंटेंट, आपल्या युकॅरियोटिक सेल्स कशा आहे, युकॅरियोटिक सेलमध्ये काय काय प्रेझेंट, हे सगळं आपल्याला दिसायला लागलं, ते कळायला लागलं. ठीक आहे. सो मायक्रोस्कोपच्या अंडर आपल्याला जर ॲपमध्ये बघायचं असेल तर आपण त्यांना कलर करतो. तर त्या कलर टेक्निकलाच आपण इथे काय म्हणतो? ग्राम स्टेनिंग. याला काय म्हणतो आपण? ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग का म्हणतो? कारण त्यांनी ती प्रोसिजर दिली म्हणून. सो सिम्पल डाय आपण टाकतो, दॅट इज नथिंग बट क्रिस्टल व्हायोलेट. दॅट इज नथिंग बट क्रिस्टल व्हायोलेट. क्रिस्टल व्हायोलेट डायने आपण काय करतो? जे काही बॅक्टेरियल सस्पेन्शन आपल्याकडे प्रेझेंट आहे ते आपण काचेच्या स्लाईडवरती पसरवतो, त्याला वाळू देतो आणि त्याच्यावरती आपण टाकतो क्रिस्टल व्हायोलेट. तो क्रिस्टल व्हायोलेट बॅक्टेरिया काय करेल? बॅक्टेरियाची ही सेल वॉल जी आहे ती काय करेल? ॲब्झॉर्ब करून घेईल. ठीक आहे. सो बॅक्टेरिया कसे दिसायला लागतील? व्हायोलेट कलरचे दिसायला लागतील. याच्यानंतर आपण ॲड करतो आयोडीन. ठीक आहे. आता समजा तुम्ही BSc आहात किंवा तुम्ही MBBS ला गेला किंवा तुम्ही कुठल्याही बायोलॉजीच्या फील्डमध्ये गेला आणि तुम्हाला बॅक्टेरिया ऑब्झर्व करायचे अंडर लाईट मायक्रोस्कोप. तुमच्याकडे लाईट मायक्रोस्कोपच अवेलेबल आहे आणि तुम्हाला बघायचे आहे, तर तुम्हाला जनरली काय करावं लागेल? स्टेनिंग प्रोसिजर्स फॉलो करावं लागेल. स्टेन म्हणजे काय? कलर डाय वापरायची आहे. सो कलर डाय इथे कुठली वापरलेली आहे? क्रिस्टल व्हायोलेट. ही जी मेथड आहे ती ग्राम यांनी दिली म्हणून याला आपण म्हणतो ग्राम स्टेनिंग. सो क्रिस्टल व्हायोलेट टाकल्यानंतर ॲब्झॉर्व होईल ती पेप्टिडोग्लायकनमध्ये आणि मग ते कसे दिसायला लागतील? व्हायोलेट. मग आपण आयोडीन टाकणार सो दॅट त्यांचा एक कॉम्प्लेक्स तयार होईल मोठा आणि तो तिथेच राहील. ठीक आहे. याच्यानंतर बॅक्टेरियाने खरंच ती डाय घेतली आहे की नाही हे बघण्यासाठी इथेनॉल टाकलं जातं, डिकलरायझिंग. ठीक आहे. हा काय करतो? डिकलराइज करतो. म्हणजेच काय? वॉश करायचा प्रयत्न करतो. जी काही स्टेन घेतलेली आहे ती वॉश करायचा प्रयत्न करतो. तर त्यांना दिसलं असे काही बॅक्टेरिया आहे की त्यांच्यामध्ये ती वॉश ऑफ होऊन जाते आणि म्हणजे स्लाईड तेव्हा खूप जास्त दिसत असते, स्लाईडवर खूप जास्त बॅक्टेरिया दिसत होते, पण इथेनॉल टाकल्यानंतर काही दिसत आहेत, काही दिसत नाही. सो ज्यांनी ती घेतली, ज्यांनी क्रिस्टल व्हायोलेट घेतलं त्यांना आपण म्हणतो ग्राम पॉझिटिव्ह. जे स्टेन झाले क्रिस्टल व्हायोलेटमुळे, स्टेन झाले त्यांना आपण काय म्हणू? ग्राम पॉझिटिव्ह. जे कलर झाले, सिम्पल आपण काय म्हणू? ज्यांना कलर लागला हा क्रिस्टल व्हायोलेटचा त्याला आपण काय म्हणू? ग्राम पॉझिटिव्ह. आणि ज्यांना नाही लागला त्यांना आपण म्हणू ग्राम निगेटिव्ह. त्यांना आपण काय म्हणू? ग्राम निगेटिव्ह. ठीक आहे. सो इथेनॉल टाकल्यानंतर यांच्यामधला कलर गेला नाही. मग का गेला नाही? कारण यांच्यामध्ये थिक पेप्टिडोग्लायकन लेअर असते. आपण बघितलं ना सेल वॉल कशी बनलेली असते? पेप्टिडोग्लायकनची बनलेली असते. सो काही बॅक्टेरियामध्ये ज्यांना आपण ग्राम पॉझिटिव्ह म्हणतो त्यांच्यामध्ये ही थिक असते, जाड लेअर असते पेप्टिडोग्लायकनची. त्याच्यामुळे हा कॉम्प्लेक्स जो फॉर्म होतो क्रिस्टल व्हायोलेट आणि आयोडीनचा तो तिथे पक्का बसतो, तो निघू शकत नाही इथेनॉल टाकला तरी पण.
पण यांच्यामधनं तो कलर सुटून जातो, निघून जातो जेव्हा आपण इथेनॉल टाकतो, अल्कोहोल टाकतो. का निघून जातो? कारण यांच्यामध्ये थिन लेअर असते आणि यांच्यामध्ये लिपिड्स प्रेझेंट असतात ॲडिशनली. सो इथून तो कलर निघून जातो. मग परत तुम्हाला हे पण बघायचे आहे, बाकीचे बॅक्टेरिया कुठे गेले ते पण बघायचे. तर आपण ॲड करतो सॅफ्रॅनिन. मग नेक्स्ट ॲड करायची सॅफ्रॅनिन. मग अल्कोहोल नाही टाकायचं, सॅफ्रॅनिन ॲड केलं. सॅफ्रॅनिनमुळे त्याला रेड किंवा पिंक कलर येतो डिपेंडिंग अपॉन कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. सो काही बॅक्टेरिया हे आपल्याला व्हायलेट कलरचे दिसतात, काही आपल्याला पिंक कलरचे दिसतात. सो जे पिंक कलरचे दिसतात किंवा रेडिश कलरचे दिसतात ते ग्राम निगेटिव्ह असतात. जे आपल्याला व्हायलेट कलरचे दिसतात किंवा ब्ल्यू कलरचे दिसतात ते कुठले असतात? ग्राम पॉझिटिव्ह असतात. सो ही टेक्निक दिलेली आहे. सो स्टेनिंग मीन्स जस्ट कलरिंग. होळी खेळतो ना आपण, सो आपण बॅक्टेरियाला कलर करणार आहे. सो बॅक्टेरिया जे कलर होऊन जातील व्हायलेट कलरनेच आणि ते कलर सोडणार नाही, तो पकडून धरतील, पक्का असेल तो कलर, तर त्यांना आपण म्हणणार ग्राम पॉझिटिव्ह. आणि अल्कोहोल टाकल्यानंतर जर कलर निघून गेला, जर कलर तो निघून गेला, ज्या बॅक्टेरियामधनं तो कलर निघून गेला त्यांना आपण काय म्हणणार? ग्राम निगेटिव्ह. पण आपल्याला अंडर मायक्रोस्कोप ते बघायचे आहेत म्हणून आपण सेकंड डाय यूज करणार, याला आपण म्हणणार सॅफ्रॅनिन, ज्याच्याने ते रेड किंवा पिंकिश होतील. जनरली पिंकिश कलर येतो त्यांना. अंडरस्टँड दिस? सो दिस इज नथिंग बट ग्राम स्टेनिंग, जस्ट टू डिस्टिंग्विश बिटवीन ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. अंडरस्टँड दिस? 2 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आर देअर. ठीक आहे. सो ग्राम पॉझिटिव्ह स्टॅफिलोकोकस आपण बघितलं स्पर्क्युलर असतात, स्पेरिकल, तर ते कुठल्या टाईपचे? ग्राम पॉझिटिव्ह टाईपचे. म्हणजे त्यांच्यामधली जी लेअर आहे सेल वॉलची ती कशी असणार आहे? जाड लेअर असणार आहे. ही जी पेप्टिडोग्लायकनची लेअर असणार ती कशी असणार आहे? थिक असणार आहे. त्याच्यामुळे जो काही कॉम्प्लेक्स तयार होतो क्रिस्टल व्हायलेटचा आणि आयोडीनचा तो तिथेच राहतो. आणि जर आपण एक्झाम्पल घेतलं इच्छरेशा कोलाई कोलायचं, तर त्यांच्यामध्ये ही थिन असते. सो तिथून तो सुटून जातो रंग. अंडरस्टँड दिस? सो ग्राम स्टेनिंग इज done with the help of crystal violet and iodine. There is formation of complex. If the cell wall is thick one, तो कॉम्प्लेक्स तिथेच राहतो अडकून, पण जर थिक नसेल तर तो निघून जातो जेव्हा आपण अल्कोहोल टाकतो किंवा इथेनॉल टाकतो. सो जे स्टेन होतात क्रिस्टल व्हायलेटने त्यांना आपण म्हणू ग्राम पॉझिटिव्ह. जे क्रिस्टल व्हायलेटने स्टेन नाही होत त्यांना आपण म्हणू ग्राम निगेटिव्ह. मग त्यांना आपण स्टेन करतो सेकंड स्टेनने. स्टेन होतात पण अल्कोहोल टाकल्यानंतर तो स्टेन निघून जातो, कारण ते पकडून धरू शकत नाही थिन सेल वॉल असल्यामुळे, थिन पेप्टिडोग्लायकन लेअर असल्यामुळे. आणि मग आपण सॅफ्रॅनिन अप्लाय करून बघतो, मग ते परत कलर होतात पिंक कलरने. अंडरस्टँड? मग आपण बघू शकतो एकाच लाईनमध्ये जे आपल्याला दिलेलं काही आहे, तुम्हाला जे काही कल्चर दिलेलं असेल स्लाइडमध्ये बघायला, ते ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह मिक्स असेल तर तुम्हाला दोघी कलरचे दिसतील. जेव्हा तुम्ही ही पूर्ण प्रोसेस फॉलो कराल तर तुम्हाला काही पिंक कलरचे दिसतील, काही व्हायलेट कलरचे दिसतील, ब्लूइश कलरचे दिसतील. तर तुम्ही म्हणू शकाल डेफिनेटली की येस, जे ब्लू कलरने स्टेन झालेले आहे ते ग्राम पॉझिटिव्हच आहे आणि जे पिंक दिसत आहेत ते ग्राम निगेटिव्हच आहे. अंडरस्टँड दिस? सो दिस इज नथिंग अबाउट दी प्रोकॅरियोटिक सेल. ठीक आहे. तुम्हाला समजलंच असेल. जे समजलं नाही ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता, क्वेश्चन विचारा की येस हा टॉपिक आम्हाला समजला नाही, परत एक्सप्लेन करा. सो आपण त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये परत डिस्कस करू. ठीक आहे. सो आपण स्टार्ट केलं होतं आउटर साईडपासून. आता आज आपण बघितलं इनर कंटेंट प्लस ग्राम स्टेनिंग. नेक्स्ट लेक्चरपासून आपण युकॅरियोटिक सेल बघू, कारण युकॅरियोटिक सेल तुम्हाला डीपमध्ये आहे. त्याचं प्रत्येक ऑर्गनेल, इच अँड एव्हरी ऑर्गनेल, सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन सगळं काही तुम्हाला डीपली स्टडी करायचं आहे. ठीक आहे. सो याच्यावरतीही काही क्वेश्चन्स विचारले जातात जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.